बातमी आता सविस्तर पाहूया। जुलै महिन्यात पुराचा सामना करणाऱ्या जगाला ऑगस्टमध्ये दिलासा मिळालेला नाही। अनेक ठिकाणी आजही मुसळधार पावसासह पुराचा कहर सुरूच आहे। जगात अनेक देशांना सध्या भीषण नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतोय। वादळ असो, मुसळधार पाऊस, पूर, वणवे अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे मोठी वित्त आणि जीवितहानीही होतीये। शिवाय काही ठिकाणी मानव निर्मित संकटांनीही धडक दिली आहे। पाहूया जगात कुठे कुठे या आपत्तींनी कसं थैमान घातलंय ते। जगातील 10 कोपऱ्यांमधली 10 दृश्य एकाच रिपोर्टमध्ये। संपूर्ण जुलै महिन्यात चीननं महाभयंकर पुराचा सामना केला। आता ऑगस्टमध्येही हेच चित्र दिसतंय। विशेषतः चीनच्या गुआंगडोंग प्रांताला यंदा सर्वाधिक फटका बसलाय। या प्रांतात जुलै महिन्यात किमान 2दा भीषण पूर आला, तर ऑगस्टमध्येही गुआंगडोंगच्या हुआंगजियांग शहर आणि डोंगगुआनच्या काही भागात अतिवृष्टी झाली। डोंगगुआनमध्ये मंगळवार ते बुधवार या 24 तासांत तब्बल 360.9 मिलीमीटर पाऊस पडला, तर एका तासात तब्बल 128 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस पडला, अशी माहिती डोंगगुआन हवामान विभागाने दिली आहे। परिणामी सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली। रस्ता कुठे, घर कुठे आणि वाहन कुठे, इतका पुराचा विळखा इथं बसलेला होता। हाँगकाँगमध्ये मंगळवारी रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला। 1884 नंतर ऑगस्ट महिन्यात प्रथमच इतका पाऊस पडला, अशी माहिती हाँगकाँगच्या हवामान विभागाने दिली आहे। मंगळवारी दुपारी 2 वाजेपर्यंत हाँगकाँगमध्ये 350 मिलीमीटर म्हणजेच 13.8 इंच पाऊस पडला। आकाश पूर्णतः काळवंडून गेलं आणि मुसळधार पावसानं हाँगकाँगच्या अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढलं। त्यामुळे अनेक सरकारी सेवांसह शाळा, कॉलेजेस बंद ठेवावे लागले। आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांची बचाव कार्य करताना एकच धावपळ उडाली। हवामान विभागानं हाँगकाँगसाठी ब्लॅक स्टॉर्म अर्थात भीषण वादळाचा हाय अलर्ट जारी केला। चीनच्या युनान प्रांतातून अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ समोर आलाय। मात्र हा व्हिडिओ जुलै महिन्यातील आहे, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। युनान प्रांतातील लिंकँगमध्ये एक जण मासेमारी करत बसलेला दिसतोय। अचानक त्याच्यासमोरील डोंगरावरून प्रचंड वेगानं दगड कोसळायला सुरुवात होते। त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो वेळीच सावध झाला आणि तिथून तातडीनं बाजूला झाला आणि म्हणूनच त्याचा जीव बचावला। तर व्हिएतनामलाही जोरदार वादळी वाऱ्यानं झोडपून काढलं। न्यान प्रांतातील मी ली कम्यूनमध्ये वादळानं धुमशान घातलं। मंगळवारी आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसही पडला, तर राजधानी हो ची मिन्हमध्ये मुसळधार पावसानं कहर केला। पावसामुळे राजधानीचं शहरही जलमय झालं। तर एरवी वैराण वाळवंटानं व्यापलेल्या अफगाणिस्तानातही मुसळधार पाऊस पडला। खोस्ट या प्रांतात भयंकर पूरही आला। घरांमध्ये, दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलं। या पुराचा जनजीवनावर भीषण परिणाम झालाय। यात अनेकांचा बळी गेलाय। अद्याप त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मात्र एका महिलेसह तिच्या बाळाचा या पुरामुळे मृत्यू झाल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे। दरम्यान कोलंबियाला सुद्धा महापुरानं झोडपून काढलेलं आहे। कोलंबियाच्या सांटा मार्टामध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे। सांटा मार्टा हे कोलंबियाचं एक प्राचीन शहर आहे। नुकतीच या शहराला 500 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि काल परवा आलेल्या मुसळधार पावसामुळे या शहराला पुरतं झोडपून काढलेलं आहे। महापूर आलेला आहे सांटा मार्टामध्ये। तर रशियालाही मंगळवारी भीषण वादळानं झोडपून काढलं। रशियातील वोल्गोग्राडमध्ये एका हिंसक वादळानं धुमाकूळ घातला। यावेळी काही घरांची छपरं उडाली, झाडं उन्मळून पडली, तर शहरातील विजेच्या ताराही तुटल्या। वारे इतक्या वेगानं वाहत होते की दृश्यमानता अगदी शून्यावर आली होती। युरोपमध्ये तर जून महिन्यापासूनच हवामानाचं विचित्र रूप अनुभवावं लागतंय। संपूर्ण जुलै महिन्यात उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या युरोपमध्ये अनेक ठिकाणी वणवेही पेटतायत। फ्रान्समध्येही आता वणव्यानं रौद्र रूप धारण केलंय। विशेषतः दक्षिण फ्रान्समध्ये सुमारे 1500 हेक्टरवर आग पसरली, त्यामुळे परिसरातील अनेक गावं रिकामी करण्यात आली। ऑरेमध्येही सुमारे 4500 हेक्टरवर अगदी काही तासांतच आग पसरली। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत। मात्र या आगीमुळे काही परिसरातील घरांचं, दुकानांचं नुकसान झालंय।
एकीकडे या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत असताना जपानमध्ये एका प्रचंड भीषण आगीनं थैमान घातलं। जपानच्या योकोहामाच्या मिनाटो मिराई जिल्ह्यात एका उत्सवादरम्यान फटाके ठेवलेल्या मोठ्या डब्याला आग लागली। आग लागताच तिथंच अनेक फटाके फुटू लागले। आग लागली तेव्हा तिथं उपस्थित 5 कामगारांनी तातडीनं समुद्रात उड्या घेतल्या। यावेळी एक जण किरकोळ जखमी झालाय। दरम्यान पोलीस आणि जपान कोस्ट गार्डकडून या आगीच्या कारणांचा शोध घेतला जातोय। समुद्रकिनारी सुंदर आतिषबाजीसाठी हा उत्सव ओळखला जातो। मात्र यंदा या उत्सवाला आगीचं गालबोट लागलं। सोमवारी रात्री ही घटना घडली। ब्राझीलमध्येही एका मोठ्या कारखान्याला आग लागली। त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। मनौसमधील औद्योगिक जिल्ह्यामध्ये ही आग लागली। आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकू आले, तर आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट हवेत उठले। या धुरामुळे कारखान्याकडे जाणारे सर्व रस्ते तातडीनं बंद करण्यात आले। दरम्यान या आगीत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही, तर आग कोणत्या कारणांमुळे लागली याचा आता तपास केला जातोय।